हे कशा पद्धतीने याचं नियोजन करण्यात आलं? नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 याच्यासाठी माणगाव तालुका, माणगाव आणि तळा तालुक्यामध्ये जे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये आपण 7 मार्च, त्यानंतर 14 मार्च, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 8 मे आणि 15 मे या दिवशी आपण शिबिर घेणार आहोत. यामध्ये 7 मार्चला लोणेरे, 14 मार्चला इंदापूर निजामपूर, 10 एप्रिलला वेळ, 17 एप्रिलला गोरेगाव, 8 मे माणगाव आणि 15 मेला मोरबा या ठिकाणी आपण मंडळ स्तरावरती शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. त्या शिबिरांमध्ये मुख्यतः प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, सातबारावरती जे काही वारस नोंदी असतील, जीवन सातबारा अंतर्गतच्या प्रलंबित असतील तर त्यावरती निर्णय घेणे, सातबारा दुरुस्ती असेल, त्यानंतर विविध जे काही लोकसेवा हक्क अंतर्गत जे काही दाखल्यांचं वाटप असेल, जातीचा दाखला असेल, रहिवासी दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, हे सर्व प्रमाणपत्रांचं वितरण करणे. त्याचबरोबर महसूल विभागामार्फत जे काही नवनवीन योजना आलेल्या आहेत, नवीन शासन निर्णय झाले त्याबाबत लोकांना माहिती देणे. त्यानंतर मोजणी असेल, ऍग्रीस्टॅक असेल, पीएम किसान योजना असेल, या संदर्भातल्या जे काही प्रलंबित अर्ज असतील यावरती निर्णय घेणे. अशा प्रकारच्या सर्व बाबींवरती मध्ये लोकांना प्रत्यक्ष लाभांचं वाटप आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे आपल्या सर्वांमार्फत माझं सर्वांना या ठिकाणी आव्हान आहे की या शिबिरांचा अधिकाधिक लोकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि ज्या काही महसूल विभागामार्फत विविध सेवा पुरवल्या जाणार आहेत त्या सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना या ठिकाणी आपल्या मार्फत विनंती करतो. 108 लाभार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर आधार कार्डचं अपडेशन, 13 जातीचे दाखले, 25 उत्पन्नाचे दाखले, उत्पन्न आरोग्य तपासणी आणि त्यामध्ये असे एकूण टोटल सगळे हेल्थ आणि महसूल असे 175 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. ते सांगतो त्याच्यामध्ये लोकांची जे काही सेवा आहे, आपण जे काही लोकांना सेवा देतो त्या सेवा त्यांच्यापर्यंत वाटप संक्षिप्त